नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रेटे सर. आपण पाहत आहे बी ए भाग 2 सत्र 4 हिस्ट्री ऑफ फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारताचा स्वातंत्र्य लढा 1858 ते 1947 हा सिलेबस आपल्याला आत्ता सध्या अभ्यास करायचा आहे. यामधला आपण पहिला घटक अभ्यास करत होतो राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आणि मवाळांनी केलेले कार्य. पाठीमागच्या आपण 2-3 लेक्चरमध्ये या घटकांचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जहालमतवाद्यांचे कार्य आणि विशेष करून स्वदेशी चळवळ आणि होम रूल चळवळ हा आपला सिलेबसमधील तिसरा घटक आहे. पहिला घटक काय होता? हे पहिला घटक होता राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे व राष्ट्रसभेची स्थापना. दुसरा घटक होता मवाळांचे विचारसरणी व कार्य आणि तिसरा आहे जहालमतवाद्यांचे कार्य व विशेष करून स्वदेशी आणि होम रूल चळवळ. ह्या तिसरा घटकाचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये आपण जे पाहिले ते 1885 ते 1905चा कालखंड आणि आता आपण पाहणार आहोत 1905 ते 1920चा कालखंड. या कालखंडाला आपण टिळक युग म्हणून सुद्धा संबोधू शकतो. या ठिकाणी पॅसिफिक टिळक किंवा लाल बाल पाल, तुम्ही ऐकलेलं असेल लाल बाल पाल ही संकल्पना, हे तिन्ही नेते असतील. या तिन्ही नेत्यांबद्दल त्यांचं वैयक्तिक कार्य विषद न करता त्यांनी स्वदेशी चळवळ आणि होम रूल चळवळ याच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आपल्याला इथं धावता आढावा घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण लेक्चरमध्ये पाहिलं राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर जहालमतवादाचा उदय कसा होणार आहे, कशा पद्धतीने झाला आहे, हे आपण अभ्यास करायचं आहे. टिळकांकडे कसे नेतृत्व आले या गोष्टी आपण जास्त पाहायच्या नाहीत किंवा ह्याच्यात खोलात जायचं नाही. धावता आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे का तर घ्यायचं आहे. लोकमान्य टिळकांचं कार्य सेपरेट विषद न करता स्वदेशी चळवळ आणि होम रूल चळवळ याच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचं आहे. सन 1905 ते 1920 हा कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो. या कालखंडातील ज्या महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या घटना कशा पद्धतीने टिळकांनी संपूर्ण काँग्रेसचं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व स्वतःकडे खेचून आणलं आणि कशा पद्धतीने ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणलं या गोष्टींचा आपण अभ्यास करायचा. आणि मग त्यांनी जी चतुसूत्री संकल्पना मांडली तर संकल्पना त्यातूनच मग जेव्हा चतुसूत्री समजेल त्यावेळी तुम्हाला स्वदेशी चळवळ आणि होम रूल चळवळ लक्षात येईल. लाल बाल पाल, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक हे तिघांचीही नावं असलेले पाहावयास मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 1885 साली राष्ट्रीय सभा स्थापन झाली. आपण त्यांना मवाळ किंवा नेमस्त म्हणतो. यांची जी कार्यपद्धती होती ती आपण पाहिली. अर्ज, विनंत्या, निवेदने म्हणजे या लोकांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर, ब्रिटिशांवर विश्वास होता. त्यांच्याकडून सुधारणा करून घेणे ही त्यांची अपेक्षा होती. परंतु 20 वर्षाच्या कालखंडामध्ये काय घडलेलं आहे की राष्ट्रसभेअंतर्गत जो तरुण वर्ग आलेला आहे तो तरुण वर्ग इंग्रज आपल्याला काही सुधारणा देणार नाहीत. त्यांच्याकडून न्यायाची किंवा सुधारणांची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आपले अधिकार मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे असे 9 तरुणांच्या गटाला वाटत होते. आणि या विचारांचा असणाऱ्या तरुणांचे पडसाद या सभेत उमटण्यास सुरुवात झाली. आपल्या न्याय व हक्कासाठी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे असे विचार पुढे येऊ लागले. अर्ज विनंत्याने काही होणार नाही या विचारातून राष्ट्रसभेत जहालमतवादी विचारसरणी अधिक गतिशील झाली. स्वातंत्र्य ही मागून मिळणारी गोष्ट नाही यावर यांचा ठाम विश्वास होता. कारण ब्रिटिशांनी भारताचे शोषण करण्याची जी पद्धत अवलंबली होती ते बघता त्यांच्याकडून स्वातंत्र्याची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाचे आहे असे जहाल गटाचे म्हणणे होते. म्हणजे या ठिकाणी इंग्रजांवर विश्वास ठेवायचा नाही, आपलं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. संपूर्ण स्वातंत्र्य हप्त्यानं नाही, पूर्ण स्वातंत्र्याची मागणी या वर्गाने केलेली पाहावयास मिळते. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रसभा अधिक शक्तिशाली बनली पाहिजे. त्यासाठी बहुजन समाज जागृत घडवून सामान्य जनतेला काँग्रेसमध्ये दाखल करून घेणे व त्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान बनवण्यावर अधिक भर दिला. जर आपण पाहिलं
की सुरुवातीची जी मवाळ काँग्रेस आहे ती मुठभर पांढरपेशा वर्गाचे असलेले पाहावयास मिळते. परंतु या ठिकाणी हे लालबाल काय म्हणतायत की बहुजन समाजात जागृत घडून सामान्य जनतेला काँग्रेसमध्ये दाखल करून घेणे व त्यांच्या माध्यमातून भारतीय चळवळ गतिमान बनवण्यावर अधिक भर दिला पाहिजे. चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता वितळणार नाही असं टिळकांचं मत होतं. टिळकांनी ब्रिटिशांकडून होणाऱ्या अन्याय याची जाणीव करून विविध व्यासपीठावरून निर्भीड अशी मते मांडण्यास सुरुवात केली. अन्याय व जुलमी ब्रिटिश सत्तेची नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही या उक्तीवर विश्वास असलेल्या टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ अधिक आक्रमक व गतिमान करण्यावर भर दिलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यासाठीच त्यांनी चतुसूत्री काय आहे? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार हे आपल्या लक्षात राहिलीच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी 4 सूत्री कार्यक्रम सांगितले: स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा प्रभावी कार्यक्रम त्यांनी जनतेपुढे ठेवलेला आहे, जो मवाळ नेत्यांना मान्य नव्हता. सन 1905 ते 1920 या कालखंडातील जे प्रमुख घटना घडलेल्या आहेत त्याचा आपण ज्या अभ्यास करणार आहे त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाणं योग्य ठरणार नाही. तर या जहालमतवाद म्हणजे काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा स्वातंत्र्य चळवळ आहे. मवाळ पूर्णतः इंग्रज धार्जिणे, बरोबर आहे. जहालमतवादी, बघा मी काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका. जहालमतवादी या ठिकाणी मग ते एकदम नेमस्त आहेत. मग जहाल काय शस्त्र उचलणार आहेत का? नाही. तर जहाल स्वातंत्र्य चळवळीतील हा एक विचारप्रवाह निशस्त्र क्रांतिकारी चळवळ. निशस्त्र, बघा लक्ष देऊन ऐका, कायच म्हणतोय मी? निशस्त्र क्रांतिकारी चळवळ. शस्त्र घ्यायचं नाही. 3 प्रवाह आपण जर स्वातंत्र्य चळवळीचे मानले, मवाळ, जहाल आणि क्रांतिकारी, ह्यामधील जो दुसरा मुद्दा आहे जो निशस्त्र क्रांतिकारी चळवळ, ती या ठिकाणी आपल्याला जहालांचे अभ्यासाचे, म्हणजे ब्रिटिश सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही ही संकल्पना. म्हणजे बघा, स्वराज्य, स्वदेशी वस्तूंचा वापर, राष्ट्रीय शिक्षण, आपल्या शाळेमध्ये जायचं, इंग्रजांच्या शाळेत प्रवेश घ्यायचा नाही, बहिष्कार, परदेशी मालावर बहिष्कार, आणि संपूर्ण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही संकल्पना. नाही तर तुम्ही म्हणाल की जहाल म्हणजे लगेच तलवार काढली आणि लढायला गेले, तर तसं नाही. या ठिकाणी युद्ध करायचं आहे त्यांना, ब्रिटिशांना लावायचं आहे हाकलून, परंतु या ठिकाणी त्यांना काय करायचं आहे? निशस्त्र त्यांचा व्यापार, त्यांचा हे करायचं आहे की इंग्रज स्वतःहून इथून निघून गेले जातील. विद्यार्थी मित्रांनो, जहालमतवादाची संकल्पना स्पष्ट करताना एकच सांगतो की या ठिकाणी ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवायचा नाही. ब्रिटिश हे व्यापाराच्या उद्देशाने आलेले आहेत. त्यांची धोरणं त्यांचं राज्य समृद्ध करण्यासाठी आहे. ते आपल्याला कदापि सुधारणा देणार नाहीत. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून पाहिला 20 वर्षामध्ये काय हाताला लागलेलं आहे. जर अशा गतीने गेलो तर आपल्याला कधी स्वातंत्र्य मिळणार नाही. ही वृत्ती या ठिकाणी जहालमतवाद्यांनी विकसित केलेली आहे आणि मुठभर पांढरपेशा वर्गावर अवलंबून न राहता जी स्वातंत्र्य चळवळ आहे ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ह्या जहालमतवाद्यांनी केलेलं आहे. तर हा जहालमतवादाची उदयाची कारणे काय आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण धावता आढावा घ्यायचा आहे, जास्त वेळ घालवायचा नाही, पटापट आपण जायचं पुढे. पहिला मुद्दा यातला आहे ब्रिटिशांनी भारताचे केलेले आर्थिक शोषण. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं, दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत याद्वारे ब्रिटिश भारताचे कसे येथील आर्थिक शोषण कसे करत आहेत हे मुद्देसूद मांडणी केलेली पाहावयास मिळते. ब्रिटिशांनी भारतात जे आर्थिक शोषणाचे धोरण अवलंबले होते त्याविषयी दादाभाई नौरोजी, दिनशॉच्या, न्यायमूर्ती M.G. रानडे यांनी आपल्या अभ्यासाद्वारे आर्थिक शोषणाचे विवेचन केले होते. भारतीयांच्या कल्याणापेक्षा ब्रिटिश आपल्या कारखानदारीचा अधिक काळजी घेतात हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. भारतात मिळवलेल्या पैशाच्या जोरावरच इंग्लंडमधील औद्योगिकरण झालेले होते.
भारतीय बाजारपेठ प्राप्त करण्यासाठी ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे भारतातील उद्योगधंदे बंद पाडले. इंग्लंडहून आयात होणाऱ्या ब्रिटिश मालावरील जकात कर माफ केला. भारतामधून इंग्लंडमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर अधिक कर लादला. यामुळे भारतीय उद्योगधंद्याचा ऱ्हास घडून आला. भारत केवळ कच्च्या मालाचा उत्पादक आणि इंग्लंडमध्ये तयार झालेल्या पक्का मालासाठी भारत ही हक्काची बाजारपेठ अशा स्वरूपाचं इंग्रजांचं धोरण होतं. ब्रिटिश भांडवलदारांनी नीळ, रबर, चहा, कॉफी इत्यादी उत्पादन भांडवल गुंतवून या उत्पादनातून ते भारतीय मजुरांचे खूप मोठ्या प्रमाणात शोषण करत होते. त्यांना हवे असणारी पिकं भारतीयांची इच्छा नसताना सुद्धा ती घेत असलेले पाहावयास मिळते. ब्रिटिशांच्या या आर्थिक शोषणाच्या धोरणामुळे नवतरुणांमध्ये अधिक चीड व संताप निर्माण झाला. याकरिता जहाल मतवाद्यांनी स्वदेशी मालाचा स्वीकार व परदेशी मालाचा बहिष्कार धोरण स्वीकारलेले पाहावयास मिळते. ब्रिटिशांचं कशा पद्धतीचं धोरण आहे, ते भारतीयांना कशी वागणूक देत आहे हे या ठिकाणी मवाळ नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु ह्यांनी काय केलं होतं, फक्त मांडलं होतं. उलट जहालांनी काय केलं की ॲक्शन घेतलेले, कृती, स्वदेशी मालाचा स्वीकार, परदेशी मालावर बहिष्कार. फक्त ह्यांनी दाखवलं इंग्रज चूक करतायत, परंतु कृती काय करायची हे दाखवलं नव्हतं. हे जहालांनी इथं केलेलं आपल्याला बाजूने. सन 1892च्या कायद्याने केलेली निराशा. सन 1892 मध्ये कौन्सिलचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने केंद्रीय प्रांतीय कायदेमंडळात भारतीय सदस्यांच्या संख्येत वाढ केली. परंतु ही वाढ भारतीयांची सदस्यत्वाची भूक भागवू शकली नाही. या वास्तवात कायदेमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत होते व गव्हर्नर जनरलला अधिक अधिकार मिळालेले होते. यामुळे या कायद्याने भारतीय नेत्यांचे भ्रमनिरास झाला. अंदाजपत्रकावर भारतीय सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार होता, परंतु त्यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. हे ब्रिटिशांचे कुटील धोरण नेमस्त पुढाऱ्यांच्या लक्षात आले नाही. ब्रिटिशांवरील नेमस्तांचा विश्वास अवास्तव आहे अशी भूमिका मांडून जहाल मतवाद्यांनी नेमस्तांवर टीका केली. लोकमान्य टिळक म्हणतात की राजकीय हक्काबाबत आपण लढाच दिलाच पाहिजे. काँग्रेसमधील मवाळांना वाटते की राजकर्त्यांचे हृदय परिवर्तन करून राजकीय हक्क प्राप्त करून घेऊ, परंतु राजकर्त्यावर दबाव आणल्याखेरीज हक्क मिळत नसतात. नेमस्तांच्या मवाळ धोरणामुळे काही साध्य होणार नाही. त्यासाठी जहाल मतवाद्यांनी राष्ट्रीय कार्यासाठी एकत्र येण्याचे आव्हान केलेले आपल्याला पाहावयास मिळते. थोडक्यात ब्रिटिशांनी 1885 साली राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाल्यानंतर की भारतीयांना राजकीय साक्षर करण्याच्या हेतूने 1892चा कायदा पास केला. परंतु भारतीयांची राजकीय तत्वाची भूक या ठिकाणी हे कायदा पूर्ण करू शकला नाही. उलट त्यामुळे भारतीयात असंतोष निर्माण झाला. प्लेगच्या साथीकडे ब्रिटिशांनी केलेले दुर्लक्ष. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला झालेलं आहे. प्लेग साथीच्या निवारणार्थ कमिशनर रँड या अधिकाऱ्याची प्लेगचा कमिशनर म्हणून नेमणूक केली. त्यानं काय केले, ब्रिटिश सैनिक प्लेगचे जंतू नष्ट करण्याच्या नावाखाली देवघरात प्रवेश करणे, सामानाची नासधूस करणे, लोकांचे प्लेग केस असलेल्या घरांना आग लावून देणे, ह्यामुळे काय झालं, प्लेगच्या साथीत हजारो लोक मृत्यू पावले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही, म्हणून सर्वसामान्य जनतेतील प्रक्षोभ वाढत गेला. या प्रक्षोभाची प्रतिक्रिया म्हणजे पुण्यातील चापेकर बंधूंनी 22 जुलै 1897 रोजी रँड व ॲमहर्स्ट या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून केले. लोकमान्य टिळकांनी या घटनेचे समर्थन करत केसरीतून लिखाण केले. ब्रिटिश सरकारवर टीका केली म्हणून टिळकांना 18 महिन्यांची सक्त कारावासाची शिक्षा केली. या घटनेमुळे ब्रिटिश विरोधी जनमत संघटित होण्यास मदत झाली व जहाल मतवादी विचारसरणीस पोषक वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा मुद्दा घेऊया, भारतातील दुष्काळाबाबत ब्रिटिशांची उदासीनता. विद्यार्थी मित्रांनो, भारताला दुष्काळाची परंपरा अखंडित लाभलेली आहे. त्या दुष्काळाबरोबर रोगराई, लाखो लोक उपासमारीने बळी पडत होते. परंतु या दुष्काळाच्या काळातही ब्रिटिश अधिकारी शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करत होते. उपासमारीकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलेले होते. ब्रिटिशांची दुष्काळ निवारण यंत्रणा पूर्णपणे निष्फळ झालेली होती. भयंकर दुष्काळी परिस्थितीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्यात प्रचंड रोष व प्रचंड चीड निर्माण होऊन हे लोक जहाल मतवादी विचारसरणीकडे आकर्षित झाले. विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला एकच सांगता येईल की सरकार आहे ब्रिटिश सरकारनं
दुष्काळ निवारणार्थ काही केले नाही, लोकांना जनावरांना उपाशी मारण्यासाठी सोडून दिलं. उलट या कालखंडामध्ये सुद्धा सक्तीने शेतसारा वसूल केला, लोकांना स्वतःच्या जमिनी विकून शेतसारा भरावा लागला. यामुळे या जुलमी सरकारविरुद्ध या ठिकाणी विरुद्ध असं वातावरण, असंतोषी वातावरण तयार झालेलं पाहावयास मिळते. लॉर्ड कर्झनचे प्रतिगामी धोरण. विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कर्झनचा कालखंड हा अनियंत्रित राजवट, आयोग वेगवेगळे स्थापन करणे, वेगवेगळे कायदे अशीच म्हणावी लागेल. त्यामुळे भारतीय जनमानसावर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याने काय केलं की कर्झन भारताला राष्ट्र मानायला तयार नव्हता. भारतीयांच्या चळवळीला तो हवेचे बुडबुडे म्हणे. उच्च शिक्षित भारतीय प्रशासकीय क्षेत्रामध्ये नालायक आहेत अशी तुच्छ लेखणारी विधाने तो जाहीरपणे व्यक्त करी. राष्ट्रीय सभा व राष्ट्रीयत्व याचा शांतपणे मृत्यू घडून येईल असे कर्झनचे म्हणणे होते. परंतु भारतामध्ये कर्झनच्या काळात त्याच्या विधानाच्या विपरीत परिस्थिती निर्माण झाली. कलकत्ता महापालिका कायदा, सरकारी गुप्ततेचा कायदा, विद्यापीठ कायदा, बंगालची फाळणी या कर्झनच्या धोरणामुळे भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि हा संतोष जहालमतवादास कारणीभूत ठरलेला पाहावयास मिळतो. काँग्रेसची ध्येयधोरणे व कामगिरीबद्दल नाराज. म्हणजे थोडक्यात 1885 ते 1920 वर्ष या काळात काँग्रेसने अंगीकृत केलेल्या ध्येयधोरणानुसार व प्रत्यक्ष कार्यपद्धतीमुळे काही साध्य झाले नाही. काँग्रेसच्या एकूण कामगिरीबद्दल तरुणांमध्ये नाराजी होती. ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर आणि समानतेच्या तत्वावर नवतरुणांचा विश्वास राहिला नव्हता. शांततामय व घटनात्मक मार्गाने करावयाच्या आंदोलनामुळे काही साध्य होणार नाही. अर्ज, विनंत्या, निवेदने, शिष्टमंडळे पाठवणे काही उपयोग होणार नाही. ब्रिटिश साम्राज्यवाद नष्ट करण्यासाठी लढा द्यावा लागेल असे जहालमतवाद्यांचे स्पष्ट मत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. लाला लजपतराय म्हणतात, काँग्रेस संघटना जनतेच्या चळवळीतून झालेली नाही, ती मुठभर लोकांची संघटना आहे. राष्ट्रकार्यासाठी कोणतेही कष्ट सोसण्याची त्यांची तयारी नाही आणि असे नेतृत्व निर्माण झाल्याखेरीज व ही चळवळ जनतेपर्यंत पोहोचल्याखेरीज भारतीयांना न्याय अधिकार मिळणार नाहीत. लाला लजपतराय यांचं हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे. स्क्रीनवर मी शेअर केलेले आहे, ते तुम्ही वाचावं. की काय सांगितलेलं आहे, काँग्रेस संघटना जनतेच्या चळवळीतून निर्माण झालेली नाही, ती मुठभर लोकांची संघटना आहे आणि ती लोक कष्ट सोसण्याची त्यांची तयारी नाही. असे नेतृत्व निर्माण झाल्याखेरीज व ही चळवळ जनतेपर्यंत पोहोचल्याखेरीज भारतीयांना न्याय अधिकार मिळणार नाहीत. लोकमान्य टिळक म्हणतात, काँग्रेस खुशामतखोरांचा मेळावा आणि काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे सुट्टीतील मनोरंजन आहे. अशा प्रकारे काँग्रेसवर टीका जहालमतवाद्याकडून होत गेलेली पाहावयास मिळेल. वाढत्या पाश्चात्तीकरणास विरोध. विद्यार्थी मित्रांनो, काय झालं होतं, पाश्चात्य शिक्षण घेतल्यानंतर पाश्चात्तीकरणाचा भारतीय जीवनावर, विचारांवर पडत असलेला प्रभाव नव्या नेतृत्वाला चिंतित करणारा होता. ख्रिश्चन धर्म उपयुक्तताच्या तत्त्वज्ञानाने भारतीय धर्म विचारासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. यावेळी आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल स्वाभिमान निर्माण करण्याचे कार्य स्वामी विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस, रवींद्रनाथ टागोर, लाला लजपतराय इत्यादींनी व्यक्त केले. हिंदू राष्ट्रवाद हा हिंदू संस्कृतीचा एक अंग आहे असे सर्वांना वाटत होते. शिकागोच्या जागतिक व्यासपीठावरून स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केलेले होते. प्रारंभीच्या काँग्रेस नेत्यांवर पाश्चात्य विचारांचा पगडा होता. पाश्चिमात्य धर्म, राजकीय संस्था, भाषा ही भारतीयांपेक्षा श्रेष्ठ असे त्यांना वाटत होते. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे की जे आपले रवींद्रनाथ टागोर, लाला लजपतराय, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांनी भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ आहे, कशी महान आहे आणि या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये आत्मा जागृत करण्याचं कार्य केलेलं पाहावयास मिळते. काय केलंय, लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव, शिवजयंती साजरा केला. बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष या जहालमतवाद्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी कालीमातेचा उत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे. एवढ्यावरच ते थांबलेले आहेत का, तर लेखकांनी काय केलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी यांच्या साहित्यातून नवतरुणांमध्ये लढाऊ राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण झाली. या काळात बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीतील वंदे मातरम हे गीत फार लोकप्रिय झाले. विदा सावरकरांनी लिहिलेल्या भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने
व 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाने जहाल राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्तीकरणास विरोध आणि भारत मातेवर जीवापाड प्रेम करणे हा या ठिकाणी मुद्दा असलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. पुढचा मुद्दा घेऊया, तत्कालीन आंतरराष्ट्रीय घटनांचा अभाव. पाश्चिमात्य देश हे अजिंक्य आहेत, त्यांना कोणी हरवूच शकत नाही, अशा पद्धतीचं त्या काळचं वातावरण होतं. परंतु ॲबिसिनियाने इटलीचा पराभव केला. 1904-5 मध्ये जपानने खंडप्राय रशियाचा पराभव केला. युरोपियन राष्ट्रे अजिंक्य आहेत व आशियाई राष्ट्रे मागास आहेत या कल्पनेला तडा गेला. वरील आंतरराष्ट्रीय घटनांमुळे ब्रिटिशांचा पराभव होऊ शकतो, ब्रिटिशांना आपण येथून हाकलून लावू शकतो, असा आत्मविश्वास जहालमतवाद्यांना वाटू लागलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि येथूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे पाश्चात्यांविरुद्ध चळवळ मोठी उभी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. 9वा मुद्दा घेऊया, भारतीयांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक. लॉर्ड कर्झनची उदाहरणे असतील किंवा इंडियन्स अँड डॉग्स नॉट अलाउडेड असेल. त्याचबरोबर भारतीयांना प्रलोभने दाखवून त्यांना देशात जिथे ब्रिटिशांच्या वसाहत तिथे नेलं जायचं, तिथे त्यांचं कडून कामं करून घेतली जायची, परंतु त्यांना त्या ठिकाणी अतिशय प्रथम दर्जाच्या कोणत्याच सुधारणा दिल्या जात नव्हत्या. शाळा नव्हती, दवाखाने, उपाहारगृह, रेल्वेच्या प्रथम श्रेणीमध्ये भारतीयांना प्रवेश नव्हता. एखाद्या समान गुन्ह्याबद्दल सुद्धा ब्रिटिश व भारतीयांना भिन्न भिन्न शिक्षा दिल्या जात होत्या. या वंशश्रेष्ठत्वाचा अहंकाराचा परिणाम म्हणून तरुणांचा गट जहालमतवादाकडे वळलेला पाहावयास मिळते. 10वा मुद्दा घेऊया, जहालमतवादाचा उदयास वर्तमानपत्रांनी दिलेली प्रेरणा. मग या ठिकाणी आपण लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळकांची कोणती वर्तमानपत्रे आहेत? मराठा केसरी, बिपिनचंद्र पाल यांचं न्यू इंडिया, लाला लजपतराय यांचं ट्रिब्यून, एवढी जरी लक्षात राहिली तरी काय नाही. यांनी काय केलेलं आहे, जहाल राष्ट्रवादाचा संदेश पोचवण्याचं काम घरोघरी केलेलं पाहावयास मिळते. त्यांच्या वर्तमानपत्र एवढी जहाल होती की भारतीयांचं रक्त उफाळून येत असलेलं पाहतोय. या ठिकाणी त्यांनी भारतीयांचं स्वाभिमान जागृत करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आपण पाहतोय. पुढच्या लेक्चरला आपण बंगालची फाळणी हा महत्त्वपूर्ण मुद्दा घेऊया. नमस्कार.